आपली जी प्रवचनमाला सुरू आहे त्यातलं आजचं आपलं 5वं प्रवचन आहे. मागच्या प्रवचनामध्ये आपण व्यवसायात्मिका बुद्धी यावर थोडंसं चिंतन करायचा प्रयत्न केला. व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे मुळात काय तर निश्चयात्मक बुद्धी, जी बुद्धी सार असार असा विवेक करू शकते, सार असाराचा विचार करू शकते, जे योग्य आहे ते ग्रहण करू शकते, अशी बुद्धी. ह्याला संस्कृतमध्ये व्यवसाय किंवा अध्यवसाय असं म्हटलं जातं. ही जी सगळी क्रिया घडते आपल्या बुद्धीच्या ठिकाणी, सारासार विचार करायचा आणि त्यातून काहीतरी अनुमान काढायचं आणि जे योग्य ते अनुमान असेल ते ग्रहण करायचं, ही जी क्रिया घडते त्याला अध्यवसाय किंवा व्यवसाय असं म्हणतात. आणि म्हणून बुद्धीला व्यवसायात्मिका बुद्धी असं म्हटलंय. तर मन हे व्याकरणात्मक आहे असं म्हटलंय, कारण व्याकरण ह्या शब्दाचा संस्कृतातला अर्थ विस्तार असा आहे आणि मन अनेक गोष्टींचा, आपल्या भावभावनांचा, आपल्या चित्तावर ज्या ज्या काही संस्कार किंवा ज्या ज्या गोष्टी चित्ताच्या ठिकाणी घडतात त्या सगळ्यांचा विस्तार करतं. म्हणून मन हे संकल्प विकल्प करतं असं म्हणतात आणि बुद्धी ही निश्चय करते कोणतंही कार्य जर करायचं असेल तर त्यासाठी. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यात म्हटलं आहे त्यानुसार बुद्धी ही तलवारीप्रमाणे असते. म्हणजेच काय, बुद्धीला समोर जे काही येतं ते कापायचं, तोडायचं असंच माहीत असतं. बघा, आपण जेव्हा बुद्धीच्या स्तरावर काम करत असतो तेव्हा प्रत्येक गोष्टीचे का, कशाला, कोणी सांगितलं, केव्हा असे प्रश्न पडतात आपल्याला. हे प्रश्न पडणं हे जे बुद्धीचं लक्षण आहे हेच तलवारीसारखं काम करतं असं लोकमान्य टिळक म्हणतात. पण त्याच्याच बरोबर वेगळं काम हे आपल्या मनाचं आहे. कारण मनाची कार्य कोणती आहेत तर मन असे प्रश्न नाही विचारत. मनात वेगवेगळ्या भावभावना असतात. मनात कधी आपल्या राग असतो, कधी लोभ, कधी प्रेम, आपुलकी, कळकळ, चिंता, उत्साह, हे सगळं जे आहे ते मनाच्या ठिकाणी असतं. आणि म्हणून मागच्या वेळेला आपण हेही बघितलं की जर एखादं काम पूर्णत्वाला न्यायचं असेल तर फक्त बुद्धी निश्चयात्मक आहे, माझ्या ठिकाणी व्यवसायात्मिका बुद्धी आहे म्हणून ते काम पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. कारण बुद्धी एकटी काहीच काम करू शकत नाही. बुद्धीला मनाची जोड असावी लागते. बुद्धी ही सारासार विचार करते. मग मनाच्या ठिकाणी हे जे सगळे गुण आहेत, समजा मला एखादं काम करायचं आहे, बुद्धीने खूप निश्चय केला पण मला जर उत्साहच नसेल पुरेसा ते काम करायला, तर बुद्धीने कितीही ठरवलं तरी मनाच्या ठायी असणारा उत्साह जर नसेल तर ते काम पुढे जात नाही. आणि उत्साह कितीही असला तरी जर इंद्रिय मनाच्या ताब्यात नसतील, म्हणजेच इंद्रिय जर मनाने सांगितलेलं काम करायला तयार नसतील, ती जर जागची हलणारच नसतील, तर सगळे संकल्प हे मनाच्याच ठिकाणी राहतात आणि त्यातनं पुढे कार्य कोणतंच घडत नाही. आणि म्हणून हा जो सगळा प्रवास आहे त्यामध्ये बुद्धी, मन आणि इंद्रिय ह्या तिघांचाही एकत्र समुच्चय होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यात बुद्धी ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. मन हे जणू काही एखादा कारकून असल्यासारखं आहे असं म्हणूया. मी कारकून काय करतो तर जे काही आपल्याला एखाद्या कार्यालयामध्ये जे कोणी वरिष्ठ असतात त्यांनी सांगितलेलं जे काम आहे ते करणं हे कारकुनाचं काम. त्या ठिकाणी लावायची जी बुद्धी आहे ती सगळी त्या व्यवस्थापकाला किंवा तिथला जो प्रमुख आहे त्याला लावायची. तर तसंच काहीसं आपल्याकडे सुद्धा ही व्यवस्था बुद्धी आणि मनाच्या ठिकाणी दिलेली आहे. पण म्हणून त्या दोघांचंही एकत्रीकरण असणं आणि त्यानुसार इंद्रियांनी काम करायला तयार असणं, हे तिन्ही घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा जे कर्म केलं जातं ते अत्यंत शुद्ध आणि पवित्र होतं असं मानलं जातं. कदाचित आपण त्याचा अनुभवही काही काही वेळेला घेतो जेव्हा आपण निरपेक्ष मनाने, हे खूप महत्त्वाचं आहे कारण मनाचेच सगळे संकल्प विकल्प आहेत. बुद्धी निश्चयात्मका व्हायला मदत करते, बुद्धी व्यवसायात्मिका व्हायला मदत करते. पण मनाच्या ठिकाणी जर सतत अपेक्षा असतील की माझ्या ह्या कर्मातून मला हे मिळालं पाहिजे आणि त्या कर्मातून मला ते मिळालं पाहिजे, तर अंतिमतः मिळणारा जो परिणाम असतो तो कधीच तितका शुद्ध, सात्विक, पवित्र असत नाही. आणि म्हणून जर असं काहीतरी कर्म आपल्या हातून घडायला हवं असेल तर त्यासाठी या तिघांचाही सात्विक समुच्चय होण्याची गरज आहे. आणि म्हणून इथेच कुठेतरी बहुतांचं बहुत हित ही जी संकल्पना आहे ती प्रत्येक वेळेला मनात ठेवून आपण कोणतंही कर्म करणं हे आवश्यक आहे. अर्थात स्वार्थमूलक कर्म जितकं आपल्याला टाळता येईल किंवा जितकं टाकता येईल तेवढं माणसाने टाकलं पाहिजे. मग आता मनाची ही जी काही स्वस्थता आहे, मनाच्या काही हे जे काही सद्गुण आहेत ते मात्र खूप क्वचित आपल्याला आढळतात की त्यांचा समुच्चय झाला आहे. मग हे मन कसं आहे
तर हे मन कसं आहे, असं 6व्या अध्यायात भगवंताला अर्जुनाने विचारलेला आहे प्रश्न की हे मन कसं आहे. तर अर्जुन असं म्हणतोय की चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. म्हणजे हे मन कसं आहे तर चंचल आहे, अतिशय चंचल आहे. त्याच्या मनात आत्ता एक येतं तर दुसऱ्या क्षणी लगेच दुसरं येतं आणि ते अगदी 180 अंश विरुद्ध असतं. आत्ता एखाद्याविषयी प्रेम वाटतं तर दुसऱ्या क्षणी लगेच असं वाटतं की कशाला एवढं प्रेम वाटायची गरज आहे, काय केलं त्यांनी माझ्यासाठी, मला तर त्रासच दिलाय, मला उगीच प्रेम वाटते, काही प्रेम वाटायची गरज नाही, असं लगेच दुसऱ्या क्षणी मनात येतं. म्हणजेच मनात हे जे सगळं काही येतं हे त्याच्या चंचलत्व हा जो गुण आहे त्या मनातला त्याच्यामुळे येतं. जेव्हा ते मन स्थिर होईल, त्यातलं चांचल्य नष्ट होईल, तेव्हा जो काही एकच मनात येणारा जो विचार आहे, जो गुण आहे तो तिथे स्थायी स्वरूपात राहील. म्हणजे कशाविषयी जरी प्रेम निर्माण झालं, अगदी उदाहरण आपण घेऊया परमेश्वरावरचं प्रेम. परमेश्वरावरचं सुद्धा प्रेम आपलं स्थायी टिकत नाही, चिरस्थायी टिकत नाही. क्षणात ते असतं जेव्हा आपल्याला खूप आर्तता येते हृदयात, म्हणजे असे काही प्रसंग येतात की आता मला फक्त परमेश्वरच ह्याच्यातून वाचवेल, तेव्हा त्याच्यावरचं आपलं प्रेम भक्ती ही अत्यंत उत्कट असते. पण ती उत्कटता तो क्षण निघून गेला, आपण त्या संकटातनं बाहेर आलो की ती उत्कटता काहीशी कमी होते किंवा कधी कधी निघूनही जाते. आणि म्हणून जर भगवंतावरच्या प्रेमातली उत्कटता सुद्धा आपली चिरस्थायी नाही, की जो त्रिगुणातीत आहे, त्रिगुणरहित आहे आणि म्हणून त्याचं भजन पूजन करावं असं सांगितलं जातं. आपल्या बुद्धीला ते सगळं पटतं, पण तरी सुद्धा मनाच्या ठिकाणी जे काही आपल्या गुणदोष असतात त्याच्यामुळे भगवंतावरचं प्रेम आणि त्यातली उत्कटताही जर टिकत नाही तर इतर ठिकाणी तर आपलं मन चंचल असणं स्वाभाविकच आहे. आणि तसंच ते असतं. मग ते केवळ चंचल आहे का, तर ते प्रमाथी बलवदृढम म्हणजे अत्यंत अशांत आहे. सतत तिथे काहीतरी मंथन होतंय, काहीतरी घुसळण होतीये, घुसळलं जात आहे असं ते मन आहे. आणि त्यामुळे अशांत आहे. टर्ब्युलन्स असा शब्द आहे त्याच्यासाठी, आपल्याला तो शब्द लवकर कळेल. कारण आता सध्या पावसात जे विमानाने प्रवास करतात तिथे सतत असं एक सांगितलं जातं, वेदर टर्ब्युलंट आहे असं. हा मध्येच एखादा इंग्रजी शब्द का वापरला जातो की आपल्याला पटकन कळतं, कारण आपल्या हल्ली वापरात तेच शब्द आहेत. तर म्हणून हे बलवत दृढम आहे आणि म्हणजे अत्यंत बलवान आहे, अत्यंत दृढ आहे. काही वेळेला आपण ते हट्टी आहे असंही म्हणतो. आणि मन खरं तर हट्टी असायला हरकत नाही बरं का, हट्टी असावं ते, पण ते हट्ट चांगल्या दिशेने त्या मनाचे पुरवले जावे किंवा चांगल्या दिशेकडे ते वळवले जावे. जर चांगल्या दिशेकडे ते हट्ट वळवले गेले तर ते ह्या बुद्धीला पोषक होतं आणि बुद्धीला ते पोषक झाल्यामुळे आपल्याला जे अंतिमतः काम करून घ्यायचं आहे इंद्रियांकडनं ते करून घ्यायला बुद्धी आणि मनाची एकत्र ऐक्य झालं, त्यांची साथ एकमेकांना लाभली की तेच काम करणं सोपं होतं. आणि म्हणून ह्या मनाचं वर्णन करताना अर्जुन असं म्हणतोय की हे मन अतिशय चंचल आहे, अतिशय अशांत आहे, बलवान आहे, दृढ आहे, हट्टी आहे. आणि त्याला त्यांनी वायूची उपमा दिली आहे. जसं एखादी व्यक्ती म्हणाली की मला ना वाऱ्याला हातात धरायचं आहे किंवा वाऱ्याला वश करून घ्यायचं आहे, त्याला पकडायचं आहे, तर येईल का पकडता. आपण कितीही प्रयत्न केला, कितीही वाऱ्याच्या मागे धावलो तरीही वाऱ्याला काही काबूत आणणं आपल्याला शक्य नाही आहे. आणि जसं वाऱ्याला वश करणं कठीण आहे, त्याला धरणं, त्याला पकडणं कठीण आहे, तितकंच कठीण मनाला धरणं आणि मनाला पकडणं. आणि म्हणून मग अर्जुनाला असा प्रश्न पडलाय की अरे हे भगवंता, तू हे सगळं मला सांगतोयस खरं की तुझी व्यवसायात्मिका बुद्धी असावी, अमुक तमुक हे ते, पण कसं ह्या मनाला आवरायचं तरी कसं. मग ज्ञानेश्वर माऊलींनी ह्या मनाचं अत्यंत चपखल वर्णन केलंय. ते असं म्हणतात, जे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी. सळी म्हणजे छळतं. आपण एखादी गोष्ट छळते असं कधी म्हणतो की जेव्हा ती गोष्ट करण्यात कोणीतरी त्रास देतं आपल्याला, मध्ये मध्ये कोणीतरी काहीतरी घालत असतं आणि आपण म्हणतो काय त्रास देतोयस मला, काय छळतोयस. म्हणजे काय की जे आपलं साध्य असतं ते साध्य पूर्ण करण्यात अडथळे जे काही आणतं तेव्हा आपण म्हणतो की आपल्याला ते छळल्यासारखं वाटतं. तर हे मन कसं आहे तर ते बुद्धीला छळतं सतत. बुद्धी काहीतरी करायला जाते, बुद्धी कशाचा तरी निश्चय करते, बुद्धी म्हणते आता पाऊस जरा जरा कमी व्हायला लागलाय, सकाळी लवकर उठून तळ्यावर एक चक्कर मारून येऊ. आणि मन मात्र आदल्या दिवशी रात्री म्हणतं नक्की जाऊया उद्या सकाळी.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र त्याच्यात काहीतरी अडथळे आणतं. वेळेवर गजरच वाजत नाही, वाजला तर उठावंसं वाटत नाही, उठलं तर उत्साह वाटत नाही, नेमका उत्साह वाटतो तेव्हा पावसाची सर येते, असं काहीतरी होतं आणि ते सगळे अडथळे येतात आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो की मग आता जाऊ दे, आज तर उद्या बघूया. कारण मला ना फक्त सकाळीच फिरायला जायला आवडतं, बाकीच्या वेळेत काय तेवढी मजा येत नाही. बघा, मनाने परत अजून एक घातला मध्येच अडथळा. म्हणजेच हे मन जे आहे ते सतत बुद्धीचा छळ करतं, निश्चयाते टाळी. जो काही त्या बुद्धीने निश्चय केलेला आहे तो सिद्धीला जायला काही देत नाही. ते मन ते सिद्धीस कसा जाणार नाही तो निश्चय, हेच बघण्यासाठी जणू काही त्या मनाची नियुक्ती केलेली आहे असं वाटावं इतकं ते मन सारखं मध्ये मध्ये येतं. धैर्येसी हात फळी मिळवून जाईल. म्हणजे जे काही आपल्या ठिकाणी सात्विक धैर्य असतं त्या धैर्याच्या हातावर हात मारून ते निघून जातं. म्हणजे एखादं खोडकर छोटंसं मूल असेल, ते कसं पटकन आपल्याला फसवून काहीतरी करतं, तसं हे मन पटकन आपल्याला फसवतं, बुद्धीला सुद्धा ते फसवतं, हातमिळवणी करतं आणि हातावर हात मारून निघून जातं. पुढे ते म्हणतात की जे विवेकाते भुलवी. आता विवेक म्हणजे काय? सारासार विचार, श्रेयस काय आणि प्रेयस काय याचा विचार, पण त्याला ते भुलवतं. त्याला ते भुलवतं म्हणजे काय? त्या बुद्धीच्या ठिकाणी कितीही काही ठरवा, ते मध्ये काहीतरी घालतच. एखादी त्याची मग कधीतरी कामवासना जागृत होते, कधीतरी कशाचा तरी मोह पडतो, कशाचा तरी लोभ होतो, कशाचा तरी राग येतो. म्हणजे काहीतरी मनात असं निर्माण होतं की तो विवेक जो आहे तो भुलतो त्या मनापुढे, मनाच्या सगळ्या गुणांपुढे. आणि त्यामुळे जे काही त्याने ठरवलेलं असेल त्याला करता येत नाही. संतोषासी चाड लावी. संतोषाच्या मनात आशा उत्पन्न करतो. चाड लावी म्हणजे आशा उत्पन्न करतो. आता आशा उत्पन्न झाली, आशा हे पुन्हा काय? कोणाचं काम आहे? मनाचं काम आहे, बुद्धीचं नाही. एखाद्या गोष्टीविषयी आशा निर्माण झाली की आपण पुढे पुढे ते करत राहतो आणि मग शेवटी कळतं की अरे हे करून काहीच मिळालं नाही. त्यामुळे हे मन जे आहे ते असं आहे. आणि म्हणून बैसीजे तरी हिंडवीत आहे दिशा, हे त्याचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. आपण एका जागी स्थिर बसलेले असतो आणि ते मात्र आपल्याला दाही दिशांना गरगर 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 फिरवत असतं, आपल्याही नकळत. आपल्याला वाटतं आपलं खूप लक्ष आहे प्रवचनात, पण कोणत्या एका क्षणी पटकन ते मन आपल्याला घेऊन जाईल ते आपल्यालाही कळत नाही. मग पुढे बाहुली असं म्हणतायत की त्याला जर आपण आवरायला गेलं तर ते मन काय करतं? ते अधिकच उसळून वर येतं. बघा, कधीतरी मनाला आवर घालायचा प्रयत्न करूया आपण. मन लगेचच असं म्हणतं की का नाही आज करायचं? मला आज खायचाच आहे पेढा, मिळालाय ना प्रसाद म्हणून, मग काय ते डायबिटीस वगैरे सगळं राहू दे बाजूला, मला खायचाच आहे. मन उसळून वर येतं. आणि मी काल तर काहीच गोड खाल्लं नाहीये, मग आज एक पेढा खायला काय हरकत आहे? हल्ली साधारण जर आपण बघितलं ना, आपण जर रोज दिवसाच्या शेवटी कुठेतरी लिहून ठेवायला सुरुवात केली तर आपल्या असं लक्षात येईल की साधारण महिन्यातले 25 दिवस आपण काहीतरी गोड खातो. आपण रोज आणलेलं नसतं घरात गोड, आपण करतही नाही, पण कोणीतरी आणतं, कोणीतरी देतं, आपण कुठेतरी जातो, मग तिथे ते नैवेद्य असतो, कोणाचा तरी प्रसाद असतो, कोणाचा तरी वाढदिवस असतो, काहीतरी असतं आणि मग आपण गोड खातो. आणि मग आपण आपल्या मनाला मात्र काय सांगत राहतो? मी काही केलं नाही गोड घरात, पण आता दिलं ना तिने एवढ्या प्रेमाने, मग खायला लागतं. पुन्हा एकदा इथे मन आलं मध्ये. म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी जर हा प्रश्न दिला ना तर बुद्धी सांगेल अगं तिने दिलं, तिचं प्रेम तू नक्की घे, पण म्हणून ती वस्तू जर तुला नाहीये, पथ्यकर आहे, तर तू खाऊ नकोस. हे जर बुद्धीला प्रश्न केला तरच बुद्धी आपल्याला सांगणार आहे. आणि म्हणून मनाला आवरायला गेलं तर ते अधिक उसळतं. आणि मग ह्याला सावरायचं कसं? तर फक्त संयमाने त्याला सावरता येऊ शकतं. पण शेवटी माऊली असा प्रश्न विचारतायत, मग मन हा आपला स्वभाव कधी टाकेल का? म्हणजे त्यांना म्हणायचंय की मन आपला हा स्वभाव कधीच टाकत नाही. मनच आपल्या बुद्धीवर कायम प्रबळ होत असतं. आणि म्हणून आपण नेहमी असं म्हणतो की नाही, मला असं वाटलं म्हणून मी केलं. आता हे वाटणं जे आहे ना ते नेहमी मनाच्या ठिकाणी आहे, वाटणं हे बुद्धीच्या ठिकाणी नाहीये. कारण बुद्धी विचार करते, बुद्धीला वाटत नाही काही. बुद्धी प्रश्न करते, प्रश्नांची उत्तरं मिळवते आणि मग काय ते ठरवते. बुद्धी वाटलं म्हणून करते, वाटलं म्हणून करणारं ते मन आहे. आणि मग या मनाला आवरण्याचा काहीतरी मार्ग पण असला पाहिजे.
आणि म्हणून तो मार्ग काय आहे, तर त्याचं उत्तर मग परमेश्वराने दिलेलं ते असं आहे, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अभ्यास म्हणजे एकाग्रता आणि वैराग्य म्हणजे त्या गोष्टींपासून अनासक्त राहणं, आसक्ती नसणं म्हणजे वैराग्य. मग आपल्याला साहजिकच हा प्रश्न पडतो की मग हे कसं काय होणार, गृहस्थाश्रमात आहोत आम्ही आणि आम्ही गृहस्थ म्हणूनच कायम राहिलो आहे. कोणीतरी म्हणेल की मी अजून नोकरी करते, माझा अजून संसार आहे. एखादी व्यक्ती म्हणेल मी अजून माझा स्वतःचा व्यवसाय आहे, अजून काही आहे. तर मग हे वैराग्य तुम्ही काय लावलं, आणि मग वैराग्य नसेल तर मग हे काय की व्यवसायात्मिका बुद्धी वगैरे काय नाहीच का मला जमणार, किंवा निष्काम कर्मयोग वगैरे नाहीच का जमणार. तर इकडे आपल्याला गृहस्थाश्रमात राहून ज्यांनी अत्यंत आदर्श गृहस्थाश्रम जसा कसा करायला हवा याचं एक आपल्याला उदाहरण घालून दिलं, असं संत एकनाथ महाराजांची एक दोन उदाहरणं आपण बघूया. कारण संत एकनाथ महाराज हे स्वतः त्यांना त्यांचं बालपणीच आईवडील त्यांचे निवर्तले, त्यांच्या आजी आजोबांनी त्यांचा सांभाळ केला आणि साधारण वयाच्या 10व्या-12व्या वर्षीच त्यांना आतून असं वाटायला लागलं की सद्गुरूंच्या शोधार्थ आपण घराबाहेर पडलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी गृहत्याग केला. आजकाल मुलं घर सोडून जातात तसा नव्हे, हा सद्गुरूंच्या शोधार्थ आहे. म्हणजे अत्यंत उच्चतम जे ध्येय आहे आयुष्यातलं ते गाठण्यासाठी जो त्याग केलेला आहे तो त्याग आहे हा. कारण त्यांना हे पक्क ठाऊक होतं की जर आपण घरातच राहिलो तर हे सद्गुरू काही आपल्याला भेटणार नाहीत आणि ही जी आतून लागलेली तळमळ आहे ती काही शांत व्हायची नाही. आणि म्हणून सद्गुरूंच्या शोधार्थ ते निघाले. मग जनार्दन स्वामी आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे, त्यांचे गुरु त्यांना भेटले. त्यानंतर सलग 10 ते 12 वर्ष ते त्यांच्या गुरूंच्या सेवेमध्ये होते आणि गुरूंची इतकी त्यांनी मनापासून सेवा केली. आणि त्यानंतर वयाच्या साधारण 22-24व्या वर्षी जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांच्या आजीने खूप त्यांना गळ घातली की अरे आता तू लग्न कर आणि गृहस्थाश्रमात ये. आता साहजिकच नाथांना पेच पडलाय की आपण इतकं आता गुरु आपल्याला लाभलेले आहेत, त्या गुरूंसाठी आपण इतकी 10-12 वर्ष तप केलंय आणि आता आपण परत संसारात यायचं. पण तेव्हा जनार्दन स्वामींनी स्वतः पत्र लिहून त्यांना आज्ञा केलेली आहे की तू गृहस्थाश्रम स्वीकार. आणि केवळ गुरूंची आज्ञा प्रमाण मानून नाथांनी गृहस्थाश्रम स्वीकारलेला आहे. त्यांचा विवाह झाला गिरिजाबाई नावाच्या एका सुशील आणि चांगल्या अशा कन्येबरोबर. त्यांना 3 अपत्य झाली आणि एकनाथांनी कायम त्यांचा संसार जो आहे तो शेवटपर्यंत नीट केला. म्हणजे असं नाही आहे, आपण अनेक संतांची चरित्र वाचतो, एकनाथांचं इथं उद्मेकून आपल्या सगळ्यांसाठी उपयुक्त का आहे, कारण अनेक संतांनी म्हणजे आपण संत तुकाराम महाराज घेऊया, नामदेव महाराज घेऊया, ह्या सगळ्यांनी कुठेतरी संसार त्यागला आणि संसार त्यागून मग ते त्यांच्या पुढच्या मार्गावर गेलेले आहेत. पण एकनाथ महाराजांनी मात्र संसारात राहून गृहस्थाश्रमात राहून आपण कसं असावं ते त्यांनी दाखवलं आहे. तर आपण 1-2 प्रसंग बघूया की काय आहेत हे प्रसंग. म्हणजे आपल्याला तर वाचल्यानंतर प्रश्नच पडतो की खरंच हे असं घडतं, अशी कोणी व्यक्ती असते, असे प्रश्न पडावेत असे नाथांचे हे प्रसंग आहे. एक त्यांच्या बाबतीतला प्रसंग वाचनात येतो तो असा आहे की पावसाळ्याचे दिवस होते आणि रात्रीची अगदी उशिराची वेळ आहे की आता पूर्वीच्या काळी तर लवकरच सामसूम व्हायची, लोक संध्याकाळीच, तेव्हा काही दिवे वगैरे नव्हते, त्यामुळे लोक तिन्ही सांजेलाच काय आपलं परवचा म्हणून झालं, जरासं काहीतरी छोटंसं थोडंसं भोजन झालं की झालं, दिवस संपला असं असायचं. तेव्हा रात्रीच्या वेळी गोदावरी नदीला पूर आलेला असताना, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत म्हटलं तसं, काही यात्रेकरू पैठणमध्ये आले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे नाथांचं गाव हे पैठण आहे. तर समाजात अशी काही मंडळी असतातच की ज्यांना असं हे सगळं जे काही चांगलं चाललेलं आहे एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या व्यक्तीचं इतकं जे मोठेपण आहे तेच बघवतच असं नाही. त्यामुळे समाजातली ती त्या गावातली जी अशी मंडळी होती तेव्हा जेव्हा ते यात्रेकरू शोधत होते की आम्हाला कुठेतरी भोजन आणि आसरा असं आजची रात्र मिळेल का, तर तेव्हा ह्या समाजकंटकांनी काय केलं की त्यांनी त्यांना नाथांचं घर दाखवलं. तुम्हाला आसरा आणि भोजन हवंय ना, ते आमच्या गावातले एकमेव सद्गृहस्थ आहेत, त्यांच्याकडे जा. आता त्यांनाही कळत होतं की खरं तर इतके यात्रेकरू रात्री त्यांच्या घरी पाठवल्यावर कसं काय सगळं करणार ही 2 माणसं, पण त्यांनी पाठवले. एकनाथ महाराज हे स्वतः गृहस्थाश्रमात त्यांचा जो स्वधर्म आहे तो कधीही त्यांनी त्यागला नाही. आज जर आपल्या घरी रात्री 9 वाजता अचानक
2 जरी पाहुणे आले तरी आपला चेहरा कसा होईल हे प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी विचार करून बघूया. आपण कोणाला सांगण्याची गरज नाही. पण हाच मोठा भेद आहे. त्यांनी काय करावं, त्यांनी त्यांचं स्वागत तर केलं, त्यांना घरात घेतलं आणि जेव्हा गिरिजाबाई स्वतः स्वयंपाकासाठी उठल्या की आता यांना जेवायला वाढायचं आहे तर काहीतरी करायला घेऊया, तर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की वाळलेलं सरपणच घरात नाही पुरेसं. आता त्या काळी जेव्हा चुलीवर स्वयंपाक व्हायचा तेव्हा जर सरपण नसेल तर स्वयंपाक कसा होणार. तो काही काळ असा नव्हता चला लायटरने गॅस पेटवला आणि गॅस, आता तर गॅस संपायची पण भीती नाही, आपल्या सगळ्यांच्या घरात पाईपलाईन गॅस आल्यापासून. पण तो काळ तसा नव्हता आणि त्यामुळे सरपणाशिवाय अन्न शिजणार नाही. बाहेर हा धोधो पाऊस पडतोय त्यामुळे बाहेरून कुठून सरपण मिळण्याची शक्यता नाही. अशा वेळेला नाथांनी काय करावं, नाथांनी स्वतःच्या घरातला लाकडी सुंदर नक्षीकाम असलेला पलंग तोडून चुलीत घालायला दिलेला आहे. आता हे उदाहरण ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं खरंच काय असं घडलं असेल का उगाच काहीतरी लिहून ठेवतात. पण जेव्हा नाथांच्या चरित्रातल्या इतरही गोष्टी आपण वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्यांना शांती सूर्य असं म्हणायला पाहिजे. इतकं शांततेने भरलेलं असं त्यांचं व्यक्तिमत्व आणि चरित्र आहे. कुठलीही घटना कितीही क्षोभाची घडो, आपण सगळ्यांनी आपल्या पाठ्यपुस्तकात तर वाचलेलं आहे ना की ते नदीवर स्नानासाठी जात होते आणि एक पठार त्यांच्या अंगावर 100 वेळा ही घटना घडली की तो थुंकला, पुन्हा ते गेले स्नान करून आले, पुन्हा त्याने तीच क्रिया केली. हे आपण वाचलंय लहानपणी आपल्याला ती गोष्ट आपण घेतली, आत्ता लक्षात आहे आपल्या. पण त्याचं आचरण होण्यासाठी नाथ हे कुठल्या पातळीवर असले पाहिजे, अंतर्बाह्य शुचिता त्यांची किती असली पाहिजे, शांती किती असली पाहिजे, तप किती मोठं असलं पाहिजे. मग आदर्श गृहस्थाश्रम त्यांना का सांगितलं त्यांच्या गुरूंनी की तू गृहस्थाश्रमात ये. कारण जर गृहस्थ म्हणून कोणाला आदर्श ठेवायचा असेल तर कोणीतरी समोर दिसायला हवं की ज्याने चांगला गृहस्थाश्रम केला, मग तो आदर्श तू घालून दे. आणि म्हणून नाथांचं हे उदाहरण आपल्या वाचनात येतं की त्यांनी स्वतःच्या घरातली एक वस्तू तत्क्षणी कुठलाही पुढचा विचार न करता की याचा परिणाम काय, याची किंमत काय, मग हा माझा 25,000चा आहे, मग माझे 25,000 गेले का आणि मग ह्या यात्रेकरूंसाठी मी कशाला भूर्दंड सहन करू, कोणाचे कोण आले आहेत आणि मला काय करायचं, असा विचार त्यांनी नाही केला. अतिथी देवो भव हा गृहस्थाश्रमाचा धर्म मानून त्यांनी हे केलेलं आहे. त्यानंतर असं म्हटलं जातं की तिकडे जो महारवाडा होता त्या महारवाड्यातल्या एका महाराने त्याची फार इच्छा होती, अत्यंत श्रद्धा होती नाथांवर आणि त्यांनी आपल्याकडे जेवायला यावं असं वाटलं त्याला. त्यांनी आमंत्रण केलं. पण जे सनातनी होते गावातले, त्या गावातल्या सनातन्यांनी मात्र हा काही त्यांना आवडला नाही बेत. नाथांनी पण हो म्हटलं आणि जायचं ठरवलं, त्यांना काही आवडलं नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्यात खूप विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. पण तरीही म्हणतात ना त्यांच्या ठिकाणी निश्चयात्मका बुद्धी निश्चित होती. त्यामुळे त्यांनी त्या सगळ्या अडथळ्यांवर मात करून नाथ त्या महाराजच्या घरी स्वतः जाऊन जेवलेले आहेत. हे उदाहरण परत एकदा का आपण बघण्यासारखं आहे. आपपरभाव नाही आणि भक्ती किंवा निष्काम कर्म हे अशाच ठिकाणी होऊ शकतं की जिथे आपपरभाव संपतो. आपण जिथे म्हणतो हे माझं आणि हे तुझं, तर तिकडे भक्तीही संभवत नाही आणि तिकडे निष्काम कर्मही संभवत नाही. कारण जे माझं नाही त्याच्यासाठी मी निष्काम कर्म करणारच नाही. मला फक्त कर्म माझ्यासाठी करायचं आहे, माझ्या हितासाठी करायचं आहे, हा भाव सतत माझ्या मनात असेल. आणि म्हणून नाथांची ही उदाहरणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरतात. अजून एक उदाहरण आहे ते तर खूपच वेगळं आहे की ज्यामध्ये नाथ रात्री कीर्तन करून घरी आले आहेत आणि सगळी घरी झोपाझोप झाल्यानंतर त्यांना घरात काहीतरी अशी खुडबुड ऐकू आली म्हणून ते उठले. बघतात तर त्यांच्या घरात चोर शिरलेले असतात. आता चोर शिरल्यावर पहिली प्राथमिक प्रतिक्रिया कोणाची काय होईल. काहीतरी हातात जे लाठी काठी काहीतरी असेल ते घ्या आणि चोराला पहिला प्रतिकार करा, त्याला आपल्या घरातनं हाकलं. बरोबर आहे. नाथांनी काय करावं, नाथांनी त्याचं स्वागत केलं. चोराला म्हणाले की अरे तुला भूक लागली असेल, बस जरा आधी भोजन कर, मी तुला दाखवतो सगळं घर, तुला काय हवं असेल ते घेऊन जा. आणि भोजन झाल्यावर स्वतःच्या हातातली सोन्याची अंगठीही काढून त्या चोराला देऊन टाकली. आता झालं असं की नाथांचा हा सगळा भाव बघून त्यांच्यामधला इतका दुसऱ्याविषयीचं असणारं प्रेम, आपुलकी
आपपरभावाचा संपूर्ण जो काही लय झालेला आहे तो बघून तो चोर द्रवला आणि त्याने चोरी करणं सोडून दिलं. म्हणूनच त्यांना सत्पुरुष म्हणायचं, कारण ह्यांच्या वर्तनाने हे समाजातले जे कोणी असं चुकीचं काम करणारी मंडळी असतात त्यांनाही ते सन्मार्गावर आणू शकतात, इतकी ताकद ह्यांच्या स्वतःच्या वागण्यात असते. आणि म्हणून गृहस्थाश्रमातल्या लोकांनी नाथांकडून हे सगळं शिकण्यासारखं आहे की त्यांनी जे तप गृहस्थाश्रमाने सुद्धा तप म्हणून केलेलं आहे. आपण असं म्हणूया की त्यांनी जेव्हा जे केलं ना तेव्हा ते पूर्ण त्यांच्या स्वधर्माला जे काही अनुसरून आहे ते केलं. जेव्हा ते गुरुच्या घरी होते तेव्हा गुरुगृही असताना पूर्णतः 12 वर्ष गुरुची म्हणजे ते तपच केलं त्याने, तपश्चर्या. शरीराला इतका त्याने त्यांच्या त्रास दिला त्या काळामध्ये. अर्थात तो त्रास शरीर मनाला दिल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकत नाही त्या मार्गावर. त्यामुळे ते सगळं तेव्हा त्यांनी सहन केलं. गृहस्थाश्रमात आल्यानंतर मग अतिथी देवो भव असेल, तप असेल पुन्हा एकदा, किंवा आपपरभाव लयाला जाणं असेल, संतोषाने जगणं असेल, हे सगळे जे गुण एखाद्या गृहस्थाश्रमी व्यक्तीच्या मनात असायला हवेत, त्याचा स्वतःचा स्वधर्म म्हणून ते सगळे त्यांनी अंगीकारले आणि त्यांनी उत्तम गृहस्थाश्रम आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी जगून दाखवला. आणि म्हणून नाथांचं चरित्र हे आपल्या सगळ्यांसाठी खरं तर खूप महत्त्वाचं ठरतं. या सगळ्यातनं आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. मग आता बुद्धीला आत्ता आपण बघतोय की मग मनाला कसं करायचं तयार, तर अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टींमधनं तयार करा. मग हे वैराग्य गृहस्थाश्रमात असणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी कसं येणार, तर ते ह्याच पद्धतीने येऊ शकतं की जेव्हा आपण जे काम करत असतो ते काम स्वार्थ सोडून जर जी शुद्ध बुद्धी आहे ती बुद्धी लावून केलं आणि जर त्या क्षणी फक्त ते काम केलं. म्हणजे एखादा विद्यार्थी आत्ता विद्यार्थी दशेत आहे तर त्याने विद्यार्थी म्हणून जे करणं आवश्यक आहे ते त्याने करणं हा त्याचा धर्म पण आहे. आणि ते जर काम त्याने केलं समजा तर ते त्याने एका वैराग्य असणाऱ्या वृत्तीने केलं असंही म्हणता येईल, कारण तो दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये गुंतला नाही, त्याने फक्त विद्यार्जन केलं. जर आपण गृहिणी असू तर आपलं घर सांभाळणं, आपलं कुटुंब सांभाळणं, त्याच्यासाठी जे काही कष्ट जे काही श्रम पडतील ते करणं, मग हे तेव्हा आपलं कर्तव्य बनतं, ते आपलं काम बनतं. आणि मग तिकडे पुन्हा वैराग्य कशाचं हवं, सगळ्यात पहिलं मोबाईलचं. जर मोबाईल हातात असेल तर कोणत्याच आश्रमातली कोणतीच गोष्ट नीट होऊ शकत नाही आजच्या काळात. आणि म्हणून आपल्याला वैराग्य हा शब्द जेव्हा येतो ना तेव्हा आपल्याला वाटतं बापरे हे कसं जमणार. तर तो वैराग्य हा शब्दाचा अर्थच मुळात हा आहे की जेव्हा जे करतोय ते मन लावून करा आणि बाकीच्या गोष्टींमध्ये आसक्ती सोडून द्या. जेव्हा जे करतोय ते कर्मच मनापासून फक्त करूया, कारण ते कर्म मनापासून केलं तर ते कर्म उच्च दर्जाचं होईल, आपल्या उत्कृष्ट होईल. बघा काही काही लोक असतात ती जे काम करतात ना अत्यंत छान करतात, एखादंच करतील, छोटंसंच काम करतील, पण इतकं नेटकं आणि देखणं करतात की आपल्याला वाटतं वा किती छान केलंय. तर हे वा किती छान केलंय हे काय येतं, कारण ते करत असताना त्यांची बुद्धी ही फक्त ते काम करण्यावर आणि ते अचूकतेने करण्यावरच लागलेली असते. मग ते काम कोणी बघेल का, त्याचं कौतुक करेल का, ते काम कसं होईल, हे जे पुढचे सगळ्या गोष्टींमधली आसक्ती आहे ना ती त्या क्षणी त्यांनी सोडलेली असते. आणि ह्या अर्थी त्यांनी वैराग्य धारण केलेलं असतं आणि म्हणून ते काम उत्तम होतं. त्यामुळे आपल्यालाही जर वैराग्य धारण करायचं असेल तर सर्वसंग परित्याग करायची गरज नाही. ज्या क्षणात आपण जे करतोय त्या क्षणात आपण ते करावं. एखादी व्यक्ती जर व्यवसाय करत असेल तर आज व्यवसायामध्ये खूप लोक खूप घोटाळे करतात. आपल्या हातात पैसा आहे म्हणून घोटाळे करू नये. नफा माफक प्रमाणात नक्की मिळवावा. आपल्याला जे द्रव्य मिळतं त्याचा फक्त स्वतःसाठी उपभोग न घेता समाजासाठी जर काही करता आलं तर ते करावं. हे सगळं जर आपण करायला लागलो तर व्यवसाय करून करोडो रुपये मिळवले तरी काय वाईट नाहीये. आपल्याला कुठलेच संत असं सांगत नाहीत किंवा कुठलाच ग्रंथ असं सांगत नाही की तुम्ही पैसे मिळवू नका. फक्त ते असं म्हणतात तुम्ही जे काही मिळवाल, तुम्ही पैसे मिळवाल, तुम्ही ज्ञान मिळवाल, तुम्ही एखादं कौशल्य मिळवाल तर त्याचा कुठेतरी बाहेर समाजासाठीही उपयोग करा की जिथे तुम्ही ते निष्काम कर्म म्हणून करा. त्यातनं मला काहीही नको. मी ही माझ्याकडे जर ज्ञान आहे ते जर मी समाजाला देत असेल
तर त्या ज्ञानाचा मोबदला मला मिळावा. बघा, पूर्वी सगळे शिक्षक असे होते. शिक्षक ह्या पेशाला पूर्वी किती मान्यता होती आणि अक्षरशः देवासारखं बघायचे लोक शिक्षक आणि डॉक्टर या दोन लोकांकडे. का बघायचे? कारण सगळे शिक्षक हे अत्यंत प्रेमाने, त्या विद्येवरच्या प्रेमाने, विद्यार्थ्यांवरच्या प्रेमाने शिकवायचे. ते पोटार्थी नव्हते. पोटार्थी म्हणजे काय? की आज मी महिन्याला एवढं काम केलं की मला 1.5 लाख रुपये पगार मिळणार, असं काम किंवा असा विचार त्यांच्या मनात नव्हता. आणि म्हणून ते जर आपण बघितलं तर जास्ती काम करायचे. म्हणजे त्यांना मोबदला खरं तर खूप कमी मिळायचा पूर्वीच्या शिक्षकांना, पण ते काम खूप जास्त करायचे. शाला बाह्य उपक्रम जास्त राबवायचे, मुलांना 4 चांगल्या गोष्टी सांगायचे, निसर्गाबरोबर कसं जोडलं जाईल हे सांगायचे. अनेक सण आणि आपल्या पारंपरिक गोष्टी ह्या शाळेत मुलांकडनं साजऱ्या करून घेणं, मुलांकडनं वेगवेगळे प्रकल्प करून घेणं, त्यासाठी त्यांना उद्युक्त करणं, हे सगळं करायचं. इथे माझ्यासमोर असे काही शिक्षक बसलेले आहेत, त्यांना वंदन. पण आज असे शिक्षक आहेत का ह्याचा आपण धांडोळा घेऊया. आणि जर कोणी आपल्यातले शिक्षक असतील तर आपण हा विचार करूया की आपण खरंच अशी काही सेवा देतो का. कारण अशी सेवा देणं हे आपल्यात जे काही आहे ते दुसऱ्याला देणं, आपल्याकडे जे आहे तेच आपण देऊ शकतो. जे आपल्याकडे नाही ते नाही देता येत. जर एखाद्या व्यक्तीला शिकवताच येत नसेल तर ती व्यक्ती शिकवू नाही शकत कोणाला. पण मग त्या व्यक्तीकडे जर धनद्रव्य दौलत असेल तर त्यांनी संपत्ती द्यावी. ज्याला शिकवता येतं त्यांनी शिकवावं. ज्यांना तिकडे जाऊन काहीतरी झाडं लावण्याचे 4 खड्डे खणता येतात त्यांनी 4 खड्डे खणावे. एखाद्या शाळेत किंवा एखाद्या प्रकल्पावर झाडं लावायची असतील तर. ज्याला काम करायचं आहे तो ते कसंही करू शकतो. त्या कामाच्या ठायी असणारा आपला जो भाव आहे तो इकडे खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून इथे असं म्हटलं जातं की हा सगळा जो भाव आहे तो मनाच्या ठिकाणी असतो आणि त्या मनावर जर अंकुश कोणाचा असतो तर तो बुद्धीचा असतो. आणि म्हणून बुद्धीच्या ठिकाणी सत्वगुण धारण होणं म्हणजेच मी फक्त काहीतरी फळ मिळावं. बघा, बुद्धी ही मुळात आपण सगळेजण जे काही ना काहीतरी संसारात करत असतो त्यांच्यामध्ये रजोगुणाचा प्राबल्य असतो. रजोगुण म्हणजे काय? तर काहीतरी त्याला चंचलत्व, काहीतरी कार्य करून घेणं, हे रजोगुणाचं काम आहे. जर आपण म्हटलं की रजोगुण संपला तर आपण एका जागी बसून जाऊ. आपल्यामध्ये रजोगुण आहे म्हणून आपल्याला काहीतरी करावंसं वाटतं, आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावंसं वाटतं, आपल्याला घरातनं उठून प्रवचनाला यावंसं वाटतं. ते मधलं जे तुम्हाला घेऊन येण्याचं काम आहे ना ते रजोगुणाचं आहे. मग इथे येऊन बसल्यानंतर आपण आता जे ऐकतोय ते जे काही आपल्या कानावर पडतंय त्यातनं जे काही आपल्याला आपल्या चित्तावर जे काही थोडेसे संस्कार होत आहेत ते ज्ञान, म्हणजे ते ज्ञान मिळवतोय म्हणून ते सत्वगुणाचं काम आहे. आता हे प्रवचन ऐकता ऐकता कधीतरी आपल्याला कंटाळा येतो आणि आपल्याला मध्येच एखादी डुलकी लागते, तर तेव्हा आपल्यातला तमोगुण प्रबल झाला आणि म्हणून आपल्याला डुलकी लागते. म्हणजेच काय, हे रजतम सत्व सतत आपल्या पुढे मागे होत असतात. पण प्रामुख्याने आपल्याला कार्यात सतत कोण ठेवतो तर तो रजोगुण. त्यामुळे तो रजोगुण आणि मध्याते बरोबर सत्व, रज आणि तम. मग आता त्या रजोगुणाला तमाकडे न्यायचं का त्या रजोगुणाला सत्वाकडे न्यायचं हे काम आपलं आहे. जर मी असं म्हणत राहिले की मी कर्म करीन पण मला फळ मिळालंच पाहिजे, फळ मिळणार नसेल तर मी काम करणार नाही, तर तो जो रजोगुणात आत्ता आपली बुद्धी आहे ना ती तमोगुणाकडे गेल्याचं हे लक्षण आहे. आपलं चाललंय तमोगुणाकडे. जर आपण हे म्हटलं की हां मला काम करायला आवडतं, मी हे काम मनापासून करणार आहे, फळ काय मिळायचं नाही मिळायचं ते काय माझ्या हातात नाही, त्यामुळे मी काम करणार आहे मनापासून, अगदी चोख करणार आहे. काम करण्यात मी कुठेही चालढकल करणार नाही, तर आपोआप आपलं मन बुद्धी जे आहे ते सगळं सत्वगुणाकडे जायला लागलं असा त्याचा अर्थ. मग आपल्याला ठरवायचंय की आपल्याला आपल्या मनबुद्धीला रजोगुणातनं तमोगुणाकडे न्यायचंय का सत्वगुणाकडे न्यायचंय. आज बहुतांश वेळेला आपल्याला काही जण अशी सापडतात समाजात आहेत की जी लोक हातात मोबाईल घेऊन दिवसाचे 10 तास बसतात, काहीतरी बघत असतात, पण ते म्हणतात नाही नाही मला काहीतरी मिळणार असेल ना तरच मी उठून काम करणार. मग तुम्ही काही देणार नसाल तर मी कशाला तुमच्याकडे येऊन काम करू. आणि पूर्वीच्या काळी जर आपण बघितलं तर कुठेतरी जाऊन उमेदवारी करणं असा एक शब्द होता, आपल्याला सगळ्यांना माहिती. तर ती जी उमेदवारी लोक करायचे तर त्या उमेदवारीमध्ये त्यांना काही नाही मिळायचं. उमेदवारी म्हणजे नुसतं जायचं आणि कामाचा अनुभव घ्यायचा, काय तिकडे होत आहे ते बघायचं आणि शिकायचं.
आज जातं का कोणी उमेदवारी करायला? पण आज उमेदवारी करण्याची संकल्पना मागे पडल्यामुळे समाजात जे एका व्यक्तीकडे असणारं कौशल्य आपोआप दुसऱ्या व्यक्तीकडे अनुभवातनं दिलं जात होतं ना, ते दिलंच जात नाही आता. कारण कोणी असं जाऊन उमेदवारी करायलाच तयार नाही. त्यामुळे हेही कुठेतरी रुजणं आवश्यक आहे की फक्त हातात मोबाईल घेऊन लोकांना असं वाटतं की त्याच्यात सगळं ज्ञान आहे, त्यामुळे ते बघितलं ना की मला सगळं मिळणार आहे. आणि जोपर्यंत खरंच हातात काही मिळत नाही तोपर्यंत मी जाऊन काही करणार नाही. आणि म्हणून हा जो तमोगुणाचा पगडा आहे तो आपल्याला दूर करणं गरजेचं आहे. आणि शुद्ध सत्वगुण हे आपल्या ठायी रुजणं आवश्यक आहे. कारण तमोगुणाचा मुळात गुण हाच आहे की तो आलस्य, जडत्व हे त्याचे गुण आहेत तमोगुणाचे. म्हणजेच आपण जेव्हा तमाकडे जातो तेव्हा आपल्यामध्ये आपोआप आळस येतो. बघा आज खूप लोक, विशेषतः आता ही पिढी नाही, माझ्या आधीची पिढी माझ्या समोर बसली आहे, तुमच्या सगळ्या लोकांमध्ये नाही येतो गुण. पण आज जी नवी पिढी आहे तुम्ही बघा, तुम्हाला ऐकून पण असं वाटेल की अरे काय ही मुलं आहेत. पण अनेक तरुण मुलं 2-2, 3-3 दिवस आंघोळ सुद्धा करत नाही. तुम्हालाही माहीत असतील, मी हे सांगायची गरज नाही, मी ह्या प्रोफेशनमध्ये आहे म्हणून अशा गोष्टी ऐकायला येतात, काय समोर येऊन बसतात अशी लोक. आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशातलं हवामान काय आहे? मग इथे जर आपण पाश्चात्यांचं अनुकरण करायला लागलो, त्या वेबसिरीजमध्ये दाखवतात की त्यांनी 3 दिवस आंघोळ नाही केलं तरी चालतंय. अहो पण ती सिरीज तिकडे घडली आहे, तिकडे -10 असं तापमान असतं, आपल्याकडे 40 डिग्री असतं. हा जो भेद आहे तो कोणी लक्षातच घेत नाही. आणि मग ही जर वृत्ती आता नव्या मुलांच्या ठाई, तरुण पिढीच्या ठाई जर बळावायला लागली तर प्राबल्य रजोगुणाचंही राहणार नाहीये, तमोगुणाचं वाढणार आहे. हा ही खंत आहे. कारण रजोगुण पण राहिला तरी हरकत नाही, तो एक दिवस जाईल सत्वाकडे. पण जर रजोगुणच संपला आणि मला काही मिळणार नसेल तर मी कामच करणार नाही, ही जर भावना प्रबळ झाली ना तर मात्र समाजाचा खूप ऱ्हास होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून हा जो अत्यंत मोठा असा एक चांगला बीजमंत्र आपल्याला सांगणारा जो श्लोक आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर माते संगोस्त्व कर्मणी. हा श्लोक सगळ्यांनी आपल्या हृदयात कोरून ठेवण्यासारखा आहे. त्याच्यात ज्या 4 गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत, कर्मण्येवाधिकारस्ते, कर्म करणं हाच फक्त तुझा अधिकार आहे, दुसरा काही अधिकार नाही. कर्मणी एव अधिकाराते म्हणजे काय? कर्म करायचं तुला फक्त. तुझी मालकी कशावर आहे? तुझं स्वामित्व कशावर आहे? तुझा अधिकार कशावर आहे? फक्त कर्म करण्यावर. तू असं म्हणू नकोस की मला जर फळ मिळणार आहे का, काय मिळणार ते आधी सांगा. ते मिळणार असेल मी तुम्हाला जेवायला बोलवीन, पण मी जे जे काही करेन त्या सगळ्याला तुम्ही छान म्हणायचं. तुम्ही छान म्हणणार असाल तर मी तुम्हाला जेवायला बोलावं. मग मी जे कर्म करते त्या कर्मामध्ये हेतू आला. मग माझा अधिकार फक्त कर्मावर आहे हे जे आपल्याला भगवंताला सांगायचं आहे की तू त्या फळाच्या अपेक्षेने कर्म करू नकोस, तर कर्मावरचा तुझा अधिकार, त्याच्यावरचं स्वामित्व, त्याच्यावरची मालकी ह्याच्यावरच लक्ष एकाग्र कर. कारण आपल्या बुद्धीच्या ठिकाणी सुद्धा जर आपण फळाकडे लक्ष दिलं तर आपोआपच जी बुद्धी एकाग्र कर्मावर होणार असते त्यातला थोडासा तरी हिस्सा त्या फळाकडे जातो विभागला. आणि मग बुद्धीच्या ठिकाणचं जी एकाग्रता आहे, जी कर्माच्या ठिकाणी सतत असायला हवी ते कर्म करत असताना, ती राहत नाही. आपण प्रवचनाची तयारी करतोय आणि मग जर मनात असे सारखे विचारायला लागले, पण लोकांना आवडेल का आपण काय म्हणतोय ते, त्यांना काय आवडेल तेच सारखं आपण बोलूया, छान छान काहीतरी सांगूया, तर मग आपलं लक्ष जे कर्म करतोय, जे प्रवचनामध्ये आपण आपला जो विचार करतोय त्या विचाराच्या ठिकाणी ती एकाग्रता होणार नाही. लोकांना ते आवडेल कसं ह्याचा जास्त विचार केला जाईल. आणि मग लोकांना ते आवडेल कसं ह्याचा जर विचार करत राहिलो तर कर्मावरची एकाग्रता कमी झाल्यामुळे कर्म उत्तम दर्जाचं होणार नाही. आणि म्हणून कर्म करत असताना आपला अधिकार हा फक्त त्याच्या पुरेसाच मर्यादित आहे असं भगवंत ह्यासाठीही सांगतायत की कर्म जरी एकच असलं तरी प्रत्येकाला मिळणारा त्याचा जो परिणाम आहे, जे फळ आहे ते वेगळं आहे. उदाहरणार्थ एका वर्गात 50 मुलं आहेत, त्या 50 मुलांना एकच शिक्षक तोच विषय त्याच पद्धतीने समजावून सांगतात.
आता प्रत्येक मुलाचं आकलन, प्रत्येक मुलाची ग्रहण क्षमता, प्रत्येक मुलाचं पाठांतर हे सगळं वेगवेगळं आहे. ते प्रत्येक विषयासाठी वेगळं आहे. हे जरी आपण मान्य केलं तरी वर्गात अशी काही मुलं तर असतातच ना की जी साधारण एका समान पातळीवर आहेत. म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता समान आहे, त्यांना त्या विषयातलं आकलनही समान होतं. पण तरीही कोणाला तरी 100त 99, कोणाला तरी 98 आणि कोणाला तरी 100त 100 मिळतातच ना. असं होत नाही ना की मग त्या सर्व मुलांना कायम 100त 100 मिळालं. शिकवणारे शिक्षक तेच आहेत. त्यांच्यातल्या क्षमता, बुद्धिमत्ता, ग्रहणक्षमता, पाठांतर, ती कळकळ, परीक्षेची तयारी करण्यासाठीची आत्मीयता सगळं छान आहे त्या मुलांमध्ये. पण म्हणून प्रत्येक मुलाला ते तेवढेच मार्क प्रत्येक परीक्षेत मिळतातच असं होतं का? नाही. म्हणजेच काय, ते कर्म करतात पेपर लिहिण्याचं, पण ते कर्म करत असताना पुन्हा एकदा जर मनात हा विचार यायला लागला की मी जे कर्म करतोय त्यातनं मला 100त 100 मिळायला पाहिजे का, तर कुठेतरी काना, मात्रा, वेलांटी, कुठेतरी 5+4 9च्या ऐवजी 8 अशी एखादी छोटीशी चूक होऊ शकते. कारण लक्ष विचलित झालं. त्याऐवजी जर विद्यार्थ्यांनी विचार केला नाही मला हे आता चोख फक्त पेपर सोडवायचं, बाकी माझं लक्ष कशातही नाही, तर त्याचा तो पेपर अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवून होतो आणि मग त्याचं फळ तर त्याला मिळणारच आहे. भगवंत म्हणतात की अरे कर्म केलंच म्हणजे फळ मिळणारच आहे, कुठे जाणार आहे फळ. पण तू मात्र केवळ हा विचार करून सतत काम करू नकोस की कर्म नाही, माझा फळावर पण अधिकार आहे. मग हे कर्म फक्त शरीराच्या ठिकाणी घडतं का? आपल्याला असं वाटतं कर्म करणारं कोण आहे? माझे हात काम करतात, माझे पाय चालतात, माझे डोळे बघतात, माझे कान ऐकतात, म्हणजे कर्म ही माझी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय करतात, म्हणजे शरीराकडून कर्म होतं. असंच आहे का फक्त? तर कर्म हे शरीराच्या ठिकाणी फक्त होत नसून ते जास्त करून मन आणि बुद्धीच्या ठिकाणी होतं. का? कारण आपल्या शरीराने आपण जे कर्म करतो, बघा आपल्या हाताने आपण जे काम करतो, हातामध्ये अशी काही ताकद आहे का, अशी शक्ती आहे का की हाताच्यानं ते लक्षात राहतं ते काम. आता मसल मेमरी नावाचा एक प्रकार आहे जो आधुनिक जे सायकोलॉजी आहे, मानसशास्त्र, त्यांनी मान्य केलेलं आहे की तुमच्या स्नायूंना पण एक स्मरणशक्ती असते आणि स्नायूंची जी स्मरणशक्ती असते त्याच्या जोरावर ते स्नायू काम करत असतात, बरोबर आहे. पण तरी हाताला हे कळतं का की मी आत्तापर्यंत, माझ्या लक्षात आहे, मी आत्तापर्यंत 49,000 पोळ्या लाटल्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात. हाताला माहिती का काही? हात आपलं रोज उठतंय, पोळ्या लाटतंय, काम करतंय आपण. पण तुमच्या मनावर आणि बुद्धीवर तो अंक जरी माहीत नसला तर तुम्हाला हे माहीत असतं की मी सतत गेली 50 वर्ष एकही दिवस मी पोळी बाहेरनं विकत आणली नाही, मी रोज हे काम करते, हे माहीत असतं. किंवा एखादी व्यक्ती रोज वाचन करत असेल, मी रोज 2 पानं वाचते, दिवसाच्या शेवटी 2 पानं वाचल्याशिवाय मी झोपत नाही, तर त्या व्यक्तीला हिशोब केला तर कळू शकतं की त्याने किती पानं वाचली. पण ते त्यांच्या मन आणि बुद्धीच्या ठिकाणी असतं. त्यांनी जे वाचन केलं किंवा आपण जे काम केलं त्या कामाचा रेकॉर्ड ठेवण्याचं काम, ते स्मरणात ठेवण्याचं काम, त्याची नोंद ठेवण्याचं काम जर कुठे होतं तर ते मन आणि बुद्धीच्या ठिकाणी होतं. आणि म्हणून आपलं कर्म हे फक्त आपल्या इंद्रियांनी घडतं असं नाही, तर ते मन आणि बुद्धीच्या ठिकाणी अधिक घडतं. आणि म्हणूनच योगामध्ये असं म्हटलं जातं की आपलं जे चित्त आहे त्या चित्तावर सतत संस्कार होतात. ते असं म्हणत नाहीत की तुमच्या हातावर आणि पायावर संस्कार होत आहेत. संस्कार हे चित्तावर होत आहेत. जे काही कर्म होत आहे त्याचा संस्कार चित्तावर होतोय, मनावर होतोय, अंतःकरणावर होतोय. आणि म्हणून कर्म जे केलं जातं ते हातापायाने केवळ केलं जात नाही, तर ते त्या कर्माची नोंद ही आपल्या मनाच्या ठिकाणी घेतली जाते. मग आत्मा काय करतो? आपण म्हणू आत्मा तर सर्वश्रेष्ठ आहे ना, एवढं त्या आत्म्याचं कौतुक चाललेलं असतं. मग आत्म्याच्या ठिकाणी काय होतं? तर आत्मा ही गोष्टच फक्त जाणण्याची क्षमता म्हणजे आपल्यातला आत्मा आहे. आत्मा स्वतः यातलं काहीही करत नाही. आत्मा सगळी वापरतो. आत्म्याने हे सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी ठेवल्यात ना, हात, पाय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, चित्त, बुद्धी, अहंकार, हे सगळे प्रकृतीचे जेवढे घटक आहेत ते सगळे घटक वापरले जातात. ते सगळे घटक कोणासाठी काम करतात? आत्म्यासाठी. पण आत्मा स्वतः येतो का हे काम करायला? नाही. आत्मा म्हणजे फक्त जाणण्याची क्षमता, काहीतरी जाणून घेण्याची आपल्यातली जी क्षमता असते ती म्हणजे फक्त आत्मा आहे. मग कर्मण्येवाधिकार असते आपल्या लक्षात आलं. पुढच्या
अर्ध्या श्लोकात त्यांनी म्हटलंय मा फलेषु कदाचन. ना म्हणजे नको. काय नको? फळावर अपेक्षा, त्याची फळाची अपेक्षा नको किंवा त्याच्यावर तू अधिकार, स्वामित्व, मालकी काहीही सांगू नकोस की मी एवढं केलं म्हणजे मला तेवढं मिळालं पाहिजे. मग असं त्यांनी का बरं म्हटलं की फळाची, आता कर्म केल्यावर फळ जर मिळणारच आहे तर फळाची अपेक्षा नको किंवा फळावर अधिकार सांगू नको. आपल्या शरीर मन बुद्धीने केलेलं कर्म, मग आपण का बरं नाही अधिकार सांगायचा? तर त्याचंही उत्तर भगवंतांनी आपल्याला 18व्या अध्यायात एका श्लोकात दिलं. ते काय म्हणतात की कोणतंही कर्म जे घडतं ते काही तुमच्या एकट्यामुळे घडत नाही. ते म्हणतात पंचैतानि महाबाहो कारणानि निबोधमे. सांख्य तत्वज्ञानाने असं सांगितलंय की 5 गोष्टी आहेत, ज्या 5 गोष्टी एकत्र येतात आणि त्याच्यामुळे कर्म घडतं. तुम्ही असं काही मानून घेऊ नका की तुम्ही केलं म्हणून काम झालं. मग त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत? तर ते म्हणतात, त्यांचा तो जो श्लोक आहे 18व्या अध्यायातला तो असा आहे की अधिष्ठानं तथा कर्ता करणांच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवैचैवात्र पंचमम्. अधिष्ठान पहिली गोष्ट म्हणजे काय? तर जागा, ज्या ठिकाणी ते कर्म तुम्ही करता, काहीतरी तर जागा हवी ना. एखादी स्त्री सुगरण आहे पण तिला तिचं सुगरणत्व काय आहे ते दाखवण्यासाठी काहीतरी ते हवं ना, सगळा सेटअप लागतो ना स्वयंपाकघराचा. तो नसेल तर येईल का सुगरणत्व दाखवता? काही शक्ती आहे का अशी आपल्याकडे की काय नाही मी इथे बसले आणि बसल्या बसल्या मी इकडे आत्ता दाखवेन तुम्हाला मी किती सुगरण आहे? नाही दाखवता येणार. त्यामुळे अधिष्ठानाची गरज आहे. करता म्हणजे जे कोणी ते काम करणारे आहेत ते, कधी ती व्यक्ती एक असेल कधी अनेक असतील. करणं म्हणजे काय? तर त्याच्यासाठी सगळ्या वापरल्या जाणाऱ्या इतर गोष्टी म्हणजे काही उपकरणं लागतात. तसं प्रत्येक ठिकाणी वेगळी उपकरणं लागतात. आपण प्रयोगशाळेत असू तर प्रयोगशाळेतली लागतील, स्वयंपाकघरात असू तर स्वयंपाकघरातली लागतील. एखादा डॉक्टर ऑपरेशन करत असेल तर त्याला ऑपरेशन करण्यासाठीची जी लागतात ती लागतील. एखादा गवंडी असेल तर त्याला ती लागतील. पण प्रत्येकाला काही ना काहीतरी उपकरणं लागतात, बरोबर आहे. फक्त मोक्ष मार्गावर जर पुढे जायचं असेल तर असं म्हटलं जातं की तिथे मात्र फक्त हा आतला शोध आहे ना सगळा, त्यामुळे तिथे बाह्य उपकरणं लागत नाही. बाकी आपल्याला कुठलंही कर्म करायचं असेल तर बाह्य उपकरणांपासून ते करता येत नाही. म्हणून अधिष्ठानं तथा कर्ता करणैच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा. विविधाश्च पृथक चेष्टा म्हणजे जे इतर सगळे विविध प्रयत्न, विविध क्रिया आपण ज्या करतो ती गोष्ट होण्यासाठी. म्हणजे उदाहरणार्थ एखादा डॉक्टर ऑपरेशन त्याला करायचं आहे तर ऑपरेशन करण्यासाठी फक्त ऑपरेशन करायचं, ते फाडायचं आणि ते शिवायचं एवढंच नाही आहे ना. त्याच्यामध्ये इतर विविध क्रिया त्याला अनेक कराव्या लागतात. अनेक माणसं त्याच्यासाठी त्याला सहाय्यभूत होत असतात. ते सगळे करते आहेत बरं का त्यातले. आपण त्या सगळ्याचं श्रेय एका डॉक्टरला देतो. पण एखाद्या डॉक्टरने असं सांगावं की हे कोणीही माझ्या हाताशी नाही आहे, ही सगळी उपकरणं आणि ही सगळी अद्ययावत जे काही ऑपरेशन थिएटर आहे तेही माझ्यासाठी उपलब्ध नाही आहे, वीज पाणी काय लागतं तेही कधी असतं कधी नसतं, आणि तरीही मी तुम्हाला ऑपरेशन करून दाखवेन, असेल का? असे कोणी डॉक्टर असतील का? कठीण आहे. असतीलही एखादे तज्ज्ञ त्यातले, पण कठीण आहे, सहसा नसतात. म्हणजेच काय की त्यांना त्यांचं ते कौशल्य दाखवण्यासाठी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते. त्यामुळे ह्याला असं म्हटलंय की ह्या विविधाश्च पृथक चेष्टा. आणि सगळ्यात शेवटची 5वी गोष्ट दैव. आता दैव म्हणजे काय की जे आपल्याला कधी दिसत नाही, कधी समजत नाही, कधी उमगत नाही, आणि जे काही दिसत नाही समजत नाही त्याला आपण दैव म्हणतो आणि मोकळे होतो. आता काय करणार, माझ्या दैवातच नाही ते, किंवा माझ्या दैवात होतं म्हणून मला मिळालं. असंही जर आपल्या मनाचा खरंच मोठेपणा असेल तर आपण म्हणू शकतो की माझी खरी काही पात्रता नाही हे सगळं मिळण्याची, तर माझ्या दैववशात आहे म्हणून मला मिळालं. म्हणजेच हा दैव ही जी घटना आहे ती आपल्याला कधी दिसत नाही, आपल्याला कळत नाही अशी एक घटना आहे, अशी एक गोष्ट आहे. आणि अशा ह्या 5 गोष्टी मिळून एक कर्म हे पूर्णत्वाला जातं. मग जर इतक्या 5 गोष्टी त्याच्यात आहेत तर एकट्या कर्त्याने म्हणावं का हो की ह्याचं पूर्ण फळ मला मिळालं पाहिजे, फळ माझं आहे, म्हणून ते म्हणतायत मा फलेषु कदाचन. कारण आपलं त्यातलं आता जर 5 गोष्टी 100% असं धरलं आणि करता आपण एकच आहोत असं धरलं तरी मग आपलं त्यातलं काय योगदान आहे 20%. बाकीच्या गोष्टींचं 80% योगदान आहे ना 4 गोष्टींचं. बरं त्यातला करता हा एकच
चेतन, ज्याच्यामध्ये चैतन्य आहे असा एकटा कर्ताच आहे. एक किंवा अनेक जे करते असतील त्यांच्या ठिकाणी चैतन्य, बाकी सगळ्या अचेतन वस्तू आहेत की नाही. जागा, इतर उपकरणं, वेगवेगळ्या आपण करत असलेल्या क्रिया, दैव आपल्याला काय माहिती नाही, ते सगळं कुठे चैतन्य काय आहे आकाशामध्ये, चैतन्य एकट्या कर्त्यामध्ये. आणि तो करता त्याच्या ठिकाणी चैतन्य आहे, त्याच्या ठिकाणी मनबुद्धी सगळं आहे, म्हणजे तो विचार करू शकतोय. तरीही विचार करून तो काय म्हणतो की ह्याचं श्रेय माझं आहे आणि ह्याचं फळ मला मिळालं पाहिजे. आणि जर फळ मिळणार असेल तरच हे काम करण्यात मजा. जर फळ मिळणार नसेल तर काय, एवढे पैसे देणार आहात का, तर मी येईन. एवढे पैसे मिळणार नसेल तर मी नाही करणार. म्हणजे आपण जे इथे स्वामित्व घेतो की हे 100% श्रेय आपण आपल्याकडे घेतो, ते कुठेतरी 18व्या अध्यायात आपल्याला भगवंताने सांगितलंय की अरे बाबा 100% श्रेयच नाहीये तुझं, तर तू त्याच्यावरचा अधिकार जो आहे तो फळावरती का नेतोयस. तू फक्त कर्म कर तुझं, कारण तुझं 20%चं योगदान त्याच्यात तुझ्या कर्म करण्याचे. तुला भले वाटतंय की ते 100% आहे, पण ते 20%च आहे, म्हणून फळाची अपेक्षा करू नकोस. मला असं वाटतं की याचा जो उत्तरार्ध आहे त्या श्लोकाचा तो आपण पुढच्या भागात बघूया. आत्ता आपण इथेच थांबूया. एक छोटंसं खूप सुंदर काय म्हणूया, एक भजन, अभंग, गजर असं आहे. एक एक ओळ मी सांगते आणि आपण सगळे म्हणूया. त्याचे शब्द असे आहेत, आपण आता कामावरती बोलतोय ना, कर्मावरती, तर आपण त्याच्याशीच निगडीत काहीतरी घेऊया. करा काम काम काम, घ्या विठोबाचे नाम, चित्त पावेल विश्राम, आनंदेल आत्माराम. हात गुंतले कामी, चित्त रंगले नामी, किती मोदाच्या उर्मी, मनी होता पूर्ण काम. असे त्याचे शब्द आहेत. मी एक एक ओळ सांगते आणि तुम्ही म्हणा. सोपं आहे, अगदी सोपं आहे. करा काम काम काम, घ्या विठोबाचे नाम, करा काम काम काम, करा काम काम काम, घ्या विठोबाचे नाम, करा काम काम काम, घ्या विठोबाचे नाम, चित्त पावेल विश्राम, आनंदेल आत्माराम, चित्त पावेल विश्राम, आनंदेल आत्माराम, चित्त पावेल विश्राम, आनंदेल आत्माराम. सगळे एकदम. करा काम काम काम, घ्या विठोबाचे नाम, करा काम काम काम, घ्या विठोबाचे नाम, चित्त पावेल विश्राम, आनंदेल आत्माराम, चित्त पावेल विश्राम, आनंदेल आत्माराम. करा काम काम काम, घ्या विठोबाचे नाम, करा काम काम काम, घ्या विठोबाचे नाम. हात गुंतले कामी, चित्त दंगले नामी, हात गुंतले कामी, चित्त दंगले नामी, हात गुंतले कामी, चित्त दंगले नामी, हात गुंतले कामी, चित्त दंगले नामी. किती मोदाच्या उर्मी, मनी होता पूर्ण काम, किती मोदाच्या उर्मी, मनी होता पूर्ण काम, किती मोदाच्या उर्मी, मनी होता पूर्ण काम, किती मोदाच्या उर्मी, मनी होता पूर्ण काम. करा काम काम काम, घ्या विठोबाचे नाम, करा काम काम काम, घ्या विठोबाचे नाम, चित्त पावेल विश्राम, आनंदेल आत्माराम, चित्त पावेल विश्राम, आनंदेल आत्माराम. हात गुंतले कामी, चित्त दंगले नामी, हात गुंतले कामी, चित्त
करा काम 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 घ्या विठोबाचे नाम करा काम 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 घ्या विठोबाचे नाम करा काम 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 घ्या विठोबाचे नाम करा काम काम. धन्यवाद.